संजीव राजे आणि रघुनाथ राजे निंबाळकर यांच्या घरावरील छापेमारी अजूनही सुरूच आहे। सलग दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरावर छापेमारी होतीये, त्यांची चौकशी सुद्धा होणार आहे। कालपासून पुणे आणि साताऱ्यामध्ये ही सगळी छापेमारी सुरू असल्याचं कळतंय। ही दृश्य आपण बघतोय। निंबाळकरांवरील आयकर विभागाच्या छापेमारीनंतर राजकारण प्रचंड तापलेलं आहे। या दोघांची ही चौकशी सुद्धा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली जाते। छापेमारीचा आजचा दुसरा दिवस आहे। अशा प्रकारच्या सूचना नेते राजकारणामध्ये हा आपला कमी बघायला मिळतो, गोष्टी आहे। आणि अशा देखील बाबतीमध्ये घटना घडल्यामुळं आम्हाला मनापासून दुःख होते आणि म्हणून मी पहिल्या प्रकरण त्या कारवाईचा निषेध करतो। आणि या घटनेमुळं निश्चितच एक संजीवाच्या चौकशी असेल किंवा काय असेल, जी कारवाई होते ती कारवाई प्रति संजीवाच्या यांच्यावरती नसून म्हणजे या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य माणसावरती आहे अशी भावना आमच्या मनामध्ये आहे। आज सकाळीच मला तर खरं सकाळी 7:30ला फोन आला होता की संजीव राजे निंबाळकरांच्या आणि रघुनाथ राजे निंबाळकर ह्या दोघांच्या पुण्याच्या घरी, फलटणच्या घरी या सगळीकडे इन्कम टॅक्सची रेड आज चालू आहे। मला असं वाटतं की ही रेड जरी झाली असली तरी आमच्याकडे लपवण्यासारखं खरंच काही नाही। त्याच्यामुळे जरूर आमचे हे सगळे सहकारी पूर्णपणे इन्कम टॅक्सच्या डिपार्टमेंटला सहकार्य करतील। याच्यावर मी भाष्य काय करणार? मला वाटतं ज्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी आहेत त्या आपलं काम करत असतील आणि त्या कामाबद्दल ज्यांना आक्षेप असेल ते लोकशाही मूल्यामध्ये राहून त्याचा आक्षेप पण नोंदवू शकतील। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमाल आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काय नेमकं सध्या निंबाळकरांच्या घरी घडतंय? किती अधिकारी आहेत आणि कधीपासून नेमकी आता ही छापेमारी पुन्हा एकदा आज सुरू झाली आहे? निंबाळकर यांच्या पुण्यातल्या प्रभात रोडवरच्या घरी लेन नंबर 13 मध्ये जे त्यांचं लक्ष्मी नावाचं निवासस्थान आहे तिथे कालही 7 ते 8 अधिकारी जे आहेत ते आयकर विभागाचे तपासणीसाठी आलेले होते, छापेमारीसाठी आलेले होते। काल साधारणपणे 6:30 वाजता ते आले, 2च्या सुमारास ते गेले। त्यानंतर आजही सकाळी 6च्या सुमारास आयकर विभागाचे अधिकारी निंबाळकर यांच्या प्रभात रोडवरच्या या निवासस्थानी आलेले आहेत। 6 ते 7 अधिकारी घरात आहेत आणि काही पोलिसांचा सुरक्षेचा जो बंदोबस्त असतो अधिकाऱ्यांसोबत तोही आतमध्ये आहे। घराच्या आतमधल्या बाजूला जे कागदपत्रांची तपासणी आहे ती अर्थात सुरू आहे। जे आर्थिक व्यवहार आहेत त्या संबंधानं आयकर विभागाच्या माध्यमातून जी त्यांना अपेक्षित कागदपत्र आहेत ती चाळली जात असतील तशा पद्धतीची चौकशी आतमध्ये सुरू आहे। बाहेरच्या बाजूला कुठल्याही पद्धतीची पुण्यात गर्दी कार्यकर्त्यांची नाही किंवा समर्थकांची गर्दी नाही। आपण जर बघितलं असेल तर आजचा हा सलग दुसरा दिवस आहे। कालही मुंबई, पुणे आणि फलटणमध्ये एकत्रित पद्धतीनं आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केलेली होती। पुण्यात तर काल विश्वजित राजे निंबाळकर यांची चौकशी देखील झालेली होती, ते स्वतः घरामध्ये हजर होते। आजही सलग दुसऱ्या दिवशी आयकर विभागाचे अधिकारी कारवाई करताना पाहायला मिळतात। पाहावं लागणार आहे या कारवाईतून नेमकं काय पुढे येत आहे, काय निष्पन्न होत आहे। ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।